नमस्कार मित्रांनो, भाषा शिक्षाशास्त्र पेडॉगॉजी हिंदीचे आपण आज बघणार आहोत. मास्टर बॅचमध्ये आपण हिंदीचा आज पहिला लेक्चर चालू केलेला आहे, जी की आपली बॅच फ्री राहणार आहे. तुम्हाला ही बॅच कशी वाटत आहे ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, 3 ते 5 मार्क देऊन जाणारा टॉपिक आहे. व्यवस्थितपणे बघूया आणि मार्क घेऊया. तर भाषा शिक्षण के मुख्य उद्देश्य क्या आहे? तर मित्रांनो, कोणतीही भाषा शिकण्यामागे 4 मुख्य उद्दिष्टे असतात. पहिलं म्हणजे समज, नंतर अभिव्यक्ती, नंतर सृजनात्मकता आणि सांस्कृतिक विकास. तर पहिलं म्हणजे काय, समजून घेणे. दुसरं म्हणजे स्वतःला व्यक्त करणे. तिसरं क्रिएटिव्हिटी म्हणजे सृजनात्मक, भाषा का रचनात्मक व स्वतंत्र प्रयोग. आणि चौथं म्हणजे संस्कृतीशी जोडलं जाणं म्हणजे सांस्कृतिक विकास. परीक्षेत नेहमी विचारतात की प्राथमिक स्तरावर सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट काय? तर त्याचे उत्तर आहे अर्थग्रहण करणे. नुसतं ऐकणं किंवा वाचणं नाही, तर त्याचा अर्थ समजणे ही सगळ्यात मोठी प्राथमिक स्तरावरची उद्दिष्ट आहे मित्रांनो. तर 4 बाबी लक्षात ठेवायचं आहे. समझ, सुनकर और पढ़कर अर्थ ग्रहण करना. अभिव्यक्ति, अपने विचारों को स्पष्टता से बोलना और लिखना. सृजनात्मकता, भाषा का रचनात्मक और स्वतंत्र प्रयोग. सांस्कृतिक विकास, साहित्य और संस्कृती से जुड़ाव. समझ, अभिव्यक्ती, सृजनात्मकता आणि सांस्कृतिक विकास हे 4 मुख्य उद्दिष्ट आहेत भाषा शिक्षणामागे. लक्षात ठेवायचं आपल्याला. प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघूया की भाषा के 4 आधारभूत कौशल. भाषाचा प्रमुख एक क्रम असतो. कसा? पहिले श्रवण म्हणजे सुनना, मौखिक बोलना, लेखन लिखना और पढ़ना. तर मित्रांनो, भाषा शिक्षणाचे 4 मुख्य कौशल्य असतात आणि त्याचा एक नैसर्गिक क्रम असतो. लहान मुलं आधी ऐकतात, नंतर बोलतात, नंतर शाळेत गेल्यावर वाचायला शिकतात आणि शेवटी लिहायला शिकतात. तर परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला जाणारा क्रम आहे मित्रांनो, सुबोपली म्हणजे पहिले सुनना, फिर बोलना, फिर पढ़ना और फिर लिखना. तर हे मुख्य कौशल आहे आणि हे क्रमनुसार आहे. जसं की पहिले ऐकणे, नंतर बोलणे, नंतर वाचणे आणि नंतर लिहिणे. सुबोपली हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुनना, बोलना, पढ़ना, लिखना यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे की सही क्रम क्या आहे. तर मित्रांनो, हे सुबोपली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि 1 गुण इथे कंप्लीट कवर करायचं आहे आपल्याला. त्यानंतर बघा, सुनना म्हणजे काय, तर श्रवण कौशल म्हणजे काय. ध्वनी आणि अर्थ या 2 गोष्टी महत्त्वाच्या इथं. ध्वनी पहिले कौशल्य आहे. श्रवण म्हणजे ऐकणे, पण TET परीक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त आवाज कानावर पडणे म्हणजे श्रवण नाही. तर जोपर्यंत तुम्ही ऐकलेल्या शब्दाचा अर्थ समजून घेत नाही तोपर्यंत ते श्रवण कौशल्य मानले जात नाही. हे बाकी सर्व कौशल्यांचा पाय आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा की आपल्याला श्रवण फक्त ऐकणे नव्हे तर ते अर्थ समजून ऐकणे आहे. तर ध्वनी, शब्दों और वाक्यों को कानों से सुनना सबसे महत्त्वपूर्ण. सुनकर उसका अर्थ ग्रहण करना. अर्थ जेवढं समजेल तेवढं आपण चांगल्या प्रकारे ऐकतो, हे कौशल आपलं विकसित होते असं त्यांचं म्हणणं आहे. यह अन्य सभी कौशलों का आधार है, फाउंडेशन आहे. ऐकणे सर्व कौशल्याचा आधार आहे मित्रांनो, ही बाब लक्षात ठेवायची आहे. मौखिक म्हणजे बोलणा हा दुसरा कौशल्य आहे मित्रांनो. मौखिक, ज्यामध्ये आपले विचार स्पष्टपणे मांडणे ही सर्वात मोठी कौशल्य आहे. यामध्ये अपने विचारों और भावों को बोलकर प्रकट करना हे येते मौखिक म्हणजे बोलण्यामध्ये. भाषा का व्यावहारिक प्रयोग मुख्य तत्व आहे. शुद्ध उच्चारण, उचित गती और हावभाव. आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतात त्याला व्यवस्थित प्रॉपर प्रोनाऊन्सिएशनसोबत, प्रॉपर उच्चारासोबत, प्रॉपर हावभावासोबत शब्द प्रकट करणे म्हणजे मित्रांनो हे आहे मौखिक कौशल्य म्हणजे बोलणं. हे आपलं एक दुसरं कौशल्य आहे. त्यानंतर पठण कौशल म्हणजे पढ़ना. सुबोपली पहिलं झालं सुनना, बोलना, आता पढ़ना. यामध्ये 2 प्रकारचे वाचन असतात. सस्वर वाचन म्हणजे जोराने वाचणे आणि मौन वाचन म्हणजे आरामाने सायलेंट वाचणे. लिहिलेले सगळे टेक्स्ट, लिखे हुए सभी प्रतीकों को पहचानना और पढ़ना. लिहिलेले सगळे टेक्स्ट ओळखणे आणि त्याला वाचणे. पढ़कर अर्थ समजना पठन की आत्मा आहे. मित्रांनो, वाचन करून त्याचा अर्थ समजणे म्हणजे पढ़कर अर्थ समजना ही त्याची आत्मा आहे. तिसरे महत्त्वाचे कौशल्य आहे पठण म्हणजे वाचन. याचे 2 प्रकार असतात. पहिलं म्हणजे सस्वर वाचन, दुसरं म्हणजे मौन वाचन. सस्वर वाचन म्हणजे मोठ्याने वाचणे आणि मौन वाचन म्हणजे मनातल्या मनात वाचणे. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जर एखादा विद्यार्थी फक्त शब्द वाचत असेल पण त्याला अर्थ समजत नसेल तर त्याला आपण पठण कौशल्य म्हणू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. याच्यावर प्रश्न विचारू शकतात. जर एखादा विद्यार्थी फक्त जोराने वाचत असेल पण त्याला अर्थ समजत नसेल तर पठण कौशल्य आपण म्हणू शकत नाही. ही बाब लक्षात ठेवायची आहे. चौथं कौशल्य आहे लेखन. आपले जे विचार असतात डोक्यामध्ये ते व्यवस्थितपणे लिहिणे हेच लिखाण कौशल्य आहे. ध्वनियों को लिपिबद्ध करना, रिटन स्क्रिप्ट. विचारों को व्याकरण के नियमों में बांधकर प्रस्तुत करना.
मुख्य तत्व सुंदर लिखावट, सही वर्तनी म्हणजे स्पेलिंग वर क्रमबद्धता. शेवटचे आणि सर्वात कठीण कौशल्य आहे मित्रांनो. फक्त अक्षरे काढणे म्हणजे लेखन नाही, तर आपले विचार व्याकरणाच्या नियमात बसवून योग्य क्रमाने आणि अचूक स्पेलिंग वर्तनी सोबत कागदावर उतरवणे म्हणजे लेखन. हे कौशल्य विकसित व्हायला सर्वात जास्त वेळ लागतो. खूप लोक शिक्षक बनतात तरी त्यांचे अक्षर चांगले नसतात. तर अक्षर सुधारवणे पण हे कौशल्य आहे मित्रांनो. तर या कौशल्याला विकसित होण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागतो, हे लक्षात ठेवायचं आहे. लेखन म्हणजे फक्त काहीही लिहिणे नाही, तर व्यवस्थित व्याकरणरित्या चांगल्या अक्षरात सुंदर अक्षरात व्यवस्थित क्रमबद्धतेमध्ये लिहिणे, त्याला लेखन कौशल्य म्हणतात. बघा आता यांचं वर्गीकरण केलेलं आहे भाषा कौशल्यांचं 2 विभागामध्ये. एक ध्वनी विज्ञान आणि दुसरं लिपी विज्ञान. ऑडिओ लिंग्युअल आणि ग्राफिक मोटर. ग्रहणात्मक रिसेप्टिव्हमध्ये बघा श्रवण सुनना आणि पठन पढना. सुनना और पढना. सुनना येते ध्वनीमध्ये आणि पढना येते लिपीमध्ये. व्यंजनात्मक ध्वनीमध्ये येते बोलना आणि लिपीमध्ये येते लिखना. मित्रांनो, या एका स्लाईडवर TETचा एक मार्क नक्की आहे. लक्ष द्या, आपण माहिती आत घेतो, रिसीव्ह करतो, त्याला ग्रहणात्मक म्हणतात. यात ऐकणे आणि वाचणे येते आणि जेव्हा आपण स्वतःला एक्सप्रेस करतो, प्रोड्यूस करतो, त्याला अभिव्यंजनात्मक म्हणतात. यात बोलणे आणि लिहिणे येते. हा तक्ता थोडक्यात फिट बसवा. जेव्हा आपण काही ऐकतो तेव्हा ते सुननामध्ये येते, म्हणजे ग्रहणात्मकमध्ये पढना, लिपीमध्ये पढना आणि अभिव्यंजनात्मक मौखिक आणि लेखन. हे लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा प्रत्यक्ष विधी डायरेक्ट मेथड काय आहे याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. आपण कालच व्हिडिओमध्ये बघितलं आहे. डायरेक्ट मेथडवर प्रश्न आपण घेतलेला आहे. डायरेक्ट मेथड म्हणजे शिक्षण विधीमधली पहिली मेथड, ज्यामध्ये आपल्याला जशास तसे शिकवावं लागते. टार्गेट लँग्वेज आहे. कन्सेप्ट समजा सेफ असेल, त्याला सफरचंद न म्हणता त्याला सेफ दाखवूनच आपल्याला शिकवावं लागेल. बिना अनुदान किए सीधे वस्तुओं चित्रों से जोड़ना. प्राकृतिक रूप से भाषा सीखने पर जोर डालना. आता पहिली विधी आहे आपली प्रत्यक्ष विधी, ज्यामध्ये नियम असा आहे की मातृभाषेचा अजिबात वापर करायचा नाही. हिंदी शिकवायची असेल तर पूर्ण क्लास हिंदीतच चालणार. मुलाला सफरचंद सांगायचं असेल तर मराठी भाषांतर न करता थेट सफरचंद दाखवून सेफ म्हणायला शिकवायचे. ही डायरेक्ट मेथड आहे मित्रांनो, डायरेक्ट शिकवण्यासाठी. दुसरी बघा व्याकरण अनुवाद विधी आहे, ज्यामध्ये तर व्याकरण अनुवाद विधी काय आहे, तर लक्ष्य भाषा को मातृभाषा में अनुवाद करके सिखाया जाता है. जे पण टार्गेट लँग्वेज आहे त्याला मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करून शिकवल्या जाते. व्याकरण नियमों पर अत्यधिक जोर दिया जाता है. व्याकरणाच्या नियमावर जोर दिला जाते. पठन और लेखन पर फोकस, लेकिन बोलने की उपेक्षा नहीं. मित्रांनो, इथे बघा काय सांग, ही आहे आपली पारंपरिक पद्धत व्याकरण अनुवाद विधी. या शिक्षक प्रत्येक वाक्याचे मातृभाषेत भाषांतर करून सांगतात आणि व्याकरणाचे नियम पाठ करून घेतात. याचा तोटा आहे की मुले लिहायला आणि वाचायला तर शिकतात, पण ती भाषा अस्खलितपणे बोलता येत नाही. जर आपण कोणतीही भाषा ट्रान्सलेट करून शिकवत असेल, एक्झाम्पल हिंदी असो या इंग्लिश असो, तर ते त्यांना वाचायला आणि लिहायला तर समजेल, पण ते व्यवस्थित मोकळेपणाने अस्खलितपणाने बोलता त्यांना येणार नाही. हे आहे की ते डिसॲडव्हान्टेज आहे व्याकरण अनुवाद विधीचं, जे की टार्गेट लँग्वेजला ट्रान्सलेट करून आपल्या मातृभाषेमध्ये शिकवले जाते. तिसरी विधी आहे क्रियात्मक विधी, ॲक्टिव्हिटी बेस्ड मेथड. छात्र निषिद्ध श्रोता नाही बल्कि सक्रिय भागीदार होता. हे खूप महत्त्वाचं आहे. इथं जे मुलं आहेत, छात्र आहेत, ते ॲक्टिव्ह लर्नर्स आहेत. खेळ, नाटक, गीत और प्रोजेक्ट्स के माध्यम से शिक्षा. यामध्ये मनोरंजनात्मक पद्धतीने त्यांना सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित शिकवल्या जातात. भाषा का वास्तविक जीवन की स्थितियों में प्रयोग. भाषा वास्तविक जीवनामध्ये वापरल्या जातात, त्यांचं उपयोग होते. सर्वात उत्तम पद्धत आहे मित्रांनो ही क्रियात्मक विधी, ॲक्टिव्हिटी बेस्ड. इथे मुलं शांत बसून ऐकत नाही, तर गेम्स, नाटक, रोल प्ले यातून स्वतः कृती करून लर्निंग बाय डुईंग या पद्धतीने व्यवस्थितपणे शिकतात. त्यामुळे त्यांना भाषेचा खऱ्या आयुष्यात कसा वापर करायचा ते समजते. सगळ्यात महत्त्वाची विधी आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड मेथड, क्रियात्मक विधी. ऑप्शन आले, सकारात्मक उत्तर आपलं असणार आहे क्रियात्मक विधी. इथे बघा ॲनालिसिस करू कंपॅरेटिव्हली आपण. प्रत्येक विधीमध्ये मातृभाषा बॅन असते आणि बोलण्यावर भर असतो. व्याकरण अनुवादामध्ये मातृभाषेचा वापर होतो, पण मुले पॅसिव्ह असतात. तर क्रियात्मक विधीमध्ये मुले सर्वात जास्त ॲक्टिव्ह असतात. या तक्त्यात तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आहे क्रियात्मक विधी, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होतो. सर्वांगीण प्रयोग, आवश्यकतानुसार अतिसंक्रिय क्रिया. मित्रांनो बघा इथं काय म्हणणं आहे, इथे 3 कन्सेप्ट आपल्याला दिलेले आहेत. मुख्य फोकस प्रत्यक्ष विधीमध्ये कशावर आहे, बोलणं आणि सुनणं. व्याकरणमध्ये कशावर आहे, पढणं लिखणं. पण क्रियात्मक विधीमध्ये काय, सर्वांगीण प्रयोग. त्यानंतर मातृभाषा प्रत्यक्ष विधीमध्ये तर वर्जित आहे. मातृभाषा प्रत्यक्ष विधीमध्ये शिकवली जात नाही, जे जसं आहे तसं शिकवतात. व्याकरणमध्ये मातृभाषेचा आधार घेतात, ट्रान्सलेट करून शिकवतात. आणि क्रियात्मक विधीमध्ये आवश्यकतेनुसार वापरतात. त्यानंतर छात्र की भूमिका इथे सक्रिय आहे, प्रत्यक्ष विधीमध्ये सक्रिय आहे, इथे निष्क्रिय आहे. पण क्रियात्मक विधीमध्ये सर्वात जास्त सक्रिय आहे, सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आहे. प्रश्न बघूया की
भाषा सीखने का मनोवैज्ञानिक और स्वाभाविक क्रम क्या है? नेहमी विचारला जाणारा प्रश्न, 1 गुण देऊन जाणारा. सुबह भली सुनना, बोलना, पढ़ना, लिखना. निम्नलिखित में से अभिव्यंजनात्मक कौशल प्रोडक्टिव्ह स्किल कौन सी है? तर आताच बघितलं आपण कोणता आहे? बोलना और लिखना. किस शिक्षण विधि में मातृभाषा का प्रयोग पूर्णतः वर्जित होता है? तर मातृभाषाचं जे वर्जित आहे ते डायरेक्ट मेथड म्हणजे प्रत्यक्ष विधीमध्ये. पठन कौशल का सबसे महत्त्वपूर्ण तत्व क्या है? तर पठनमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण कौशल्य काय असेल तर अर्थ समजून वाचणे. व्याकरण अनुवाद विधि का मुख्य दोष वीकनेस क्या है? इसमें बोलने स्पीकिंग के अभ्यास की उपेक्षा होती है. शिक्षाशास्त्रामध्ये महत्त्वाचे विषय असतात, प्रश्न येतात, आपल्याला सकारात्मक उत्तर द्यायचं असते, ज्यामध्ये अर्थग्रहण को प्राथमिकता देना, स्वाभाविक क्रम, LSRW याद रखें, रटने के बजाय करके सीखने को चुने, क्रिएटिविटी. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, पेडागॉजीचा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना 2 गोष्टी आहे. पहिले स्वतःला विद्यार्थ्याच्या जागी ठेवा आणि नंतर सकारात्मक उत्तर काय राहू शकते ते ठरवा. मित्रांनो पहिला लेक्चर आपला हिंदीवरचा. जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की आपला प्रतिसाद नोंदवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. मास्टर बॅचमध्ये सगळे फ्री व्हिडिओ आहेत आपले आणि सर्व बॅचमध्ये आपले फ्री व्हिडिओज असतात. तर पहिला मास्टर बॅचचा हिंदीमधला पहिला व्हिडिओ आहे. असे संपूर्ण व्हिडिओ आपण घेणार आहोत, ज्यामध्ये आपण शिक्षणशास्त्र, ग्रामर आणि प्रश्न उत्तर सिरीज, PYQ सगळं घेणार आहोत. तर आपण सुरू केलेली आहे CDPची बॅच आपण अपलोड केलेली आहे, मराठीची केलेली आहे, आपण हिंदीला सुरुवात केली आहे. सगळ्याकडे आपण व्यवस्थित रिव्हिजन देणार आहोत, सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. जर तुम्हाला MATEETची चांगली तयारी करायची असेल तर आमच्यासोबत जोडून राहा. थँक्यू सो मच.